श्री स्वामी समर्थ. कशा सर्वजण चांगले असाल तर चला आज हरतालिकेची पूजा मांडू राहिले. तर हरतालिका आहे आज. तर सर्वांना हरतालिकेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर हरतालिका ही भारतातील विविध भागांमध्ये उत्तरेकडे राज्यामध्ये महिला वगैरे सर्वजण आपल्याकडे सुद्धा सगळेजण खूप छान प्रकारे साजरा करतात. तर हा खूप महत्त्वाचा सण मानला जातो. तर भगवान शिव आणि देवी पार्वती यांना समर्पित केलेला हा सण आहे, ज्यामध्ये महिला वैवाहिक आनंदासाठी आणि त्यांच्या जोडीदाराच्या कल्याणासाठी त्यांचे आशीर्वाद मागतात. तर चला त्यांची छोटीशी कथा आहे ती सांगते तुम्हाला. तर हरतालिका कथा ही देवी पार्वतीच्या भगवान शिवावरील गाढ भक्तीमध्ये रुजलेली आहे. तर राजा हिमवानाची कन्या पार्वतीला भगवान शिवाशी लग्न करण्याची इच्छा होती. यासाठी तिने अनेक वर्ष कठोर प्रायश्चित्त केले, कठोर कष्ट सहन केले. तथापि तिच्या वडिलांनी तिला भगवान विष्णूशी लग्न करण्याची इच्छा केली. हे टाळण्यासाठी पार्वतीच्या एका जवळच्या मैत्रिणीने तिला जंगलात नेले. जिथे तिचे प्रायश्चित्त अखंडपणे चालू ठेवू शकेल या पद्धतीने तिला जंगलात नेले. तर तिच्या अढळ भक्तीमुळे पार्वतीच्या समर्पणाने अखेर भगवान शिवाला प्रेरणा दिली आणि ते तिच्यासमोर प्रकट झाले आणि तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. हा कार्यक्रम हरतालिका तीज सणाची उत्पत्ती मानला जातो, जिथे महिला देवी पार्वतीच्या भक्तीचा उत्सव साजरा करतात आणि त्यांचा सन्मान करतात. या दिवशी स्त्रिया माती किंवा वाळूपासून भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मूर्ती बनवून धार्मिक विधी करतात. त्या कठोर उपवास करतात, प्रार्थना करतात आणि गौरी शंकराची षोडशोपचाराने पूजा करतात यामध्ये. तर पूजेसाठी फुले, पत्री, पाने वगैरे नाही का, धूप, दीप, नैवेद्य, फळे इत्यादी जमा करून ठेवायचे जवळच. आणि मग जशी आपल्याला येते तशी पूजा साधारण केली तरी चालते. त्याच्यामध्ये काही एवढं काही करावं नाही लागत. तर बरंच काही असतं, बारीक निरीक जर केलं तर खूप काही आहे करण्यासारखं, पण जसं आपल्याला येतं तसं केलेलं तर खूपच छान. तर मंत्रपठण करता करता जर पूजा केली तर खूपच चांगलं. तर मी यावेळेस बोलत होते म्हणजे मंत्र, ओम गौरी शंकराय नमः. तर तुम्ही कोणताही पण तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र म्हणत तुम्ही पूजा करू शकता. तर मस्त अशी पूजा केलेली आहे. आणि मंत्रपठण करता करता पूजा वगैरे करून झाल्यानंतर हरतालिकेची कथा वाचली. त्यानंतर कोणी कोणी रात्रीचं जागरण वगैरे करून भजन कीर्तन वगैरे पण करतात या दिवशी. त्यानंतर मग मी हरतालिकेची कथा वाचल्यानंतर मस्त आरती वगैरे करून घेतली आम्ही सर्वांनी मिळून. आणि छान अशी पूजा मांडली जाते. तर या पूजेमध्ये स्त्रिया शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात. त्यानंतर पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात. हरतालिकेच्या पूजेचं खूप विशेष महत्त्व असतं. तर मान भेटतं, त्याच्यामुळे नक्की करावं स्त्रियांनी. तर छान प्रकारे पूजाविधी करून झाली. आणि ह्या उपवासाचा व्रताचा असं असतं तर उपवासाचं की कोणी बायका निर्जला पाण्याशिवाय करतात, तर कोणी फलाहार घेऊन पण करतात. तर जशी श्रद्धा असेल तसं, देव काही म्हणत नाही उपाशी राहूनच माझी पूजा करा. तर ज्याला जसं जमेल तसे त्याने उपवास केला तरी चालतो. तर वाटलं नक्की सांगा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.